rules of negations gives the negations of compound statement. कंपाऊंड स्टेटमेंटचं जर आपल्याला निगेशन घ्यायचं असेल तर ते निगेशन डायरेक्ट देता येत नाही किंवा डायरेक्ट देणं कन्व्हिनियंट राहत नाही, तर त्यासाठी आपल्याला काही रूल्सचा वापर करायचा असतो. मग आता यामध्ये फर्स्टली कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे त्यात कंजंक्शन, डिजंक्शन, इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन यापैकी कुठलंही कॉम्बिनेशन असू शकतं. यामध्ये फर्स्टली आपण कन्सिडर करू पी कंजंक्शन क्यू. हे एक स्टेटमेंट आहे. सपोज पी कंजंक्शन क्यू हे एक कंपाऊंड स्टेटमेंट आहे आणि याचं आपल्याला निगेशन द्यायचं आहे. त्या निगेशनचा फर्स्ट रूल असतो निगेशन ऑफ पी कंजंक्शन क्यू इज इक्विव्हॅलंट विथ निगेशन पी डिजंक्शन negation Q. Negation of P conjunction Q equivalent with negation P disjunction negation Q. म्हणजे यामध्ये जर दोन स्टेटमेंट कंजंक्शनचा यूज करून जॉईन केले असतील तर अशा स्टेटमेंटचं निगेशन देत असताना पहिलं स्टेटमेंट आहे P, त्याचं सेपरेट निगेशन होईल. दुसरं स्टेटमेंट आहे Q, त्याचंही सेपरेट निगेशन होईल. आणि मध्ये जो कनेक्टिव्ह आहे कंजंक्शन, त्या जागी येईल डिजंक्शन. कंजंक्शनच्या जागी डिजंक्शन येईल. म्हणजेच निगेशन ऑफ P कंजंक्शन Q इक्विव्हॅलंट विथ निगेशन P डिजंक्शन निगेशन Q. यामध्ये दोन स्टेटमेंटचं कंजंक्शन आहे आणि त्या कंजंक्शन असणाऱ्या स्टेटमेंटचं आपलं निगेशन घ्यायचं. दोन्ही स्टेटमेंटचं सेपरेट निगेशन होईल आणि मध्ये जो कंजंक्शन आहे त्याच्या जागी डिजंक्शन येईल. फॉर एक्झाम्पल एखादं स्टेटमेंट या स्वरूपात आहे ही इज रिच अँड ही इज हॅपी. ही इज रिच अँड ही इज हॅपी कंजंक्शनचं स्टेटमेंट. त्याचं निगेशन काय होईल? ही इज not rich or he is not happy. दोन्ही पार्टचं सेपरेट निगेशन. ही इज रिच त्याचं निगेशन होईल ही इज नॉट रिच. ही इज हॅपी त्याचं निगेशन होईल ही इज नॉट हॅपी. आणि मध्ये जो कनेक्टिव्ह अँड वापरला त्या जागी काय येईल? ऑर येईल. लाईकवाईज जर दोन स्टेटमेंटचं कंजंक्शन असेल तर त्याचं निगेशन घेण्यासाठी आपण या फर्स्ट रूलचा यूज करू शकतो. देन second one is negation of P disjunction Q equivalent with negation P conjunction negation Q. These two are duals of each other. हे दोन्ही रूल्स पहिल्या स्टेटमेंटचाच हा ड्युएल तयार झाला आहे. डिजंक्शनच्या जागी कंजंक्शनच्या जागी डिजंक्शन, डिजंक्शनच्या जागी कंजंक्शन, बाकी सगळा पार्ट ॲज इट इज. म्हणजे याही ठिकाणी काय होणार आहे? दोन्ही स्टेटमेंटचं सेपरेट निगेशन होईल. पहिल्याचं निगेशन, दुसऱ्याचं निगेशन, आणि जो मध्ये डिजंक्शन आहे त्याच्या ऐवजी येईल कंजंक्शन, म्हणजे ऑर ऐवजी अँड येणार. कंजंक्शनच्या जागी डिजंक्शन, डिजंक्शनच्या जागी कंजंक्शन. लाईकवाईज यामध्ये आपण हे दोन रूल्स कंजंक्शन आणि डिजंक्शनसाठी सिमिलर लक्षात ठेवू शकतो. दोन्ही स्टेटमेंटचं सेपरेट निगेशन होईल. कंजंक्शन असेल तर त्याचा डिजंक्शन होईल, डिजंक्शन असेल तर त्याचा कंजंक्शन. म्हणजे जर स्टेटमेंट असं असेल ही इज रिच ऑर ही इज हॅपी तर त्याचं निगेशन काय होईल? ही इज नॉट रिच अँड ही इज नॉट हॅपी. दोन्ही स्टेटमेंटचं सेपरेट निगेशन आणि डिजंक्शनच्या जागी होईल कंजंक्शन. युजली हे दोन रूल्स जर आपण कन्सिडर केले ए युनियन बी ब्रॅकेट कॉम्प्लिमेंट इक्वल टू ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट and A intersection B bracket complement
ए कॉम्प्लिमेंट युनियन बी कॉम्प्लिमेंट. सेट थेरी मधले हे दोन रूल्स, हे दोन लॉ काय म्हटलं जातं यांना? डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्सचे दोनच लॉ आहेत. प्रत्येक ठिकाणी त्याचं नोटेशन फक्त बदलत गेलेलं आहे. आता इथे ब्रॅकेटचं कॉम्प्लिमेंट आहे. ए युनियन बी ब्रॅकेटचा कॉम्प्लिमेंट, ए इंटरसेक्शन बी ब्रॅकेटचा कॉम्प्लिमेंट. निगेशन मध्ये ब्रॅकेटचा निगेशन आहे, लॉजिक मध्ये ब्रॅकेटचं निगेशन आहे. म्हणजे कॉम्प्लिमेंट इक्विव्हॅलंट विथ निगेशन. इथे युनियन इंटरसेक्शन आहेत. युनियनचा होतो इंटरसेक्शन, इंटरसेक्शनचा होतो युनियन. इथे कंजंक्शनचा होतो डिजंक्शन, डिजंक्शनचा होतो कंजंक्शन. यात दोघांचाही सेपरेट कॉम्प्लिमेंट होतो, त्यात दोघांचाही सेपरेट निगेशन होतं. त्यामुळं फंडामेंटल मिनिंग एक्झॅक्टली सेम आहे, फक्त नोटेशन्स बदललेले आहेत. ह्यात युनियन, इंटरसेक्शन, कॉम्प्लिमेंट असे नोटेशन आहेत. लॉजिकमध्ये कंजंक्शन, डिजंक्शन आणि निगेशन हे नोटेशन आहे. आणि त्यामुळं हे जे पहिले दोन रूल आहेत निगेशनचे, हे दोन रूल्स पण डी मॉर्गन्स लॉ आहेत. यांना आपण डी मॉर्गन्स लॉ असं कन्सिडर करू शकतो. दीज आर नथिंग बट डी मॉर्गन्स लॉ. कंजंक्शन आणि डिजंक्शन यांचं निगेशन देणारे पहिले दोन रूल्स. त्यानंतर थर्ड रूल आहे तो इम्प्लिकेशनचा. निगेशन ऑफ पी इम्प्लिकेशन क्यू. negation of P implication Q equivalent with P conjunction negation Q. यामध्ये मात्र दोघांचंही सेपरेट निगेशन होत नाही. इम्प्लिकेशनच्या स्टेटमेंटचं निगेशन घेत असताना पहिलं स्टेटमेंट ॲज इट इज येईल. पहिल्या स्टेटमेंटमध्ये काही चेंज नाही. इम्प्लिकेशनच्या जागी कंजंक्शन म्हणजे अँड किंवा बट. इम्प्लिकेशनच्या जागी कंजंक्शन आणि दुसऱ्या स्टेटमेंटचं फक्त निगेशन येईल. दोघांचंही निगेशन होत नाही इथे. इफ देन मध्ये दोघांचंही निगेशन घेतलं आणि इफ देनचं स्टेटमेंट ठेवलं तर त्याचं एक्झॅक्टली अपोजिट मिळत नाही. इम्प्लिकेशन मध्ये निगेशन तयार करत असताना पहिलं स्टेटमेंट ॲज इट इज राहतं. इम्प्लिकेशनच्या जागी येतो कंजंक्शन, दुसऱ्या स्टेटमेंटचं येतं निगेशन. जर आपण आता स्टेटमेंट असं गृहीत धरलं, इफ यू स्टडी हार्ड देन यू विल पास इन द एक्झाम, त्याचं एक्झॅक्टली अपोजिट स्टेटमेंट काय होईल? आता इफ येईल त्यामध्ये नाही येणार, कारण कंजंक्शनचं स्टेटमेंट आहे. काय येईल? यू स्टडी हार्ड अँड you will not pass in the exam. आहे का एक्झॅक्टली अपोजिट मिनिंग? पहा, इफ यू स्टडी हार्ड देन यू विल पास इन द एक्झाम. जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही पास व्हाल. निगेशन काय? तुम्ही अभ्यास करा आणि पास होणार नाहीत. ओके, म्हणजे फर्स्ट पार्ट जो असतो इफ नंतरचा तो पार्ट ॲज इट इज राहतो. सेकंड पार्टचं फक्त निगेशन, पण इम्प्लिकेशन ऐवजी कनेक्टिव्ह काय राहणार? आता कंजंक्शन राहणार. ओके, देन निगेशन ऑफ पी डबल इम्प्लिकेशन क्यू. डबल इम्प्लिकेशन आहे. इफ अँड ओनली इफ नी दोन स्टेटमेंट जॉईन केलेले आहेत. याचा रूल कसा बा? पी कंजंक्शन निगेशन क्यू डिजंक्शन निगेशन पी कंजंक्शन क्यू. आता हा रूल केअरफुली. यामध्ये फर्स्ट ब्रॅकेट तर इम्प्लिकेशनचाच आहे, सेकंड ब्रॅकेट एक्स्ट्रा यामध्ये ॲडेड आहे. फर्स्ट स्टेटमेंट ॲज इट इज कंजंक्शन
negation of second, disjunction, negation of first, conjunction, second statement as it is. आता याला थोडं सिम्प्लिफाईड लँग्वेजमध्ये आपण लक्षात ठेवू शकतो. फर्स्ट स्टेटमेंट ॲज इट इज अँड निगेशन ऑफ सेकंड ऑर निगेशन ऑफ फर्स्ट अँड सेकंड ॲज इट इज. अल्टरनेट आहे. क्रम बदलला गेला तरी चालू शकतो. यामध्ये कंजंक्शन डिजंक्शन मध्ये सिक्वेन्स इंटरचेंज झाली तर चालते. म्हणजे ज्याला आपण फर्स्ट ॲज इट इज अँड निगेशन ऑफ सेकंड ऑर सेकंड ॲज इट इज अँड निगेशन ऑफ फर्स्ट. जिथे अँड म्हणतोय तिथे कंजंक्शन, जिथे ऑर म्हणतोय तिथे डिजंक्शन यूज करायचं. फर्स्ट ॲज इट इज अँड निगेशन ऑफ सेकंड ऑर सेकंड ॲज इट इज अँड निगेशन ऑफ फर्स्ट. अल्टरनेट. पहिला ॲज इट इज आणि दुसऱ्याचं निगेशन, किंवा दुसरा ॲज इट इज आणि पहिल्याचं निगेशन. या पद्धतीने आपण डबल इम्प्लिकेशनचा रूल यूज करू शकतो. ओके. समजा आपण स्टेटमेंट गृहीत धरलं, ही इज हॅपी इफ अँड ओनली इफ ही इज रिच. ही इज हॅपी इफ अँड ओनली इफ ही इज रिच. त्याचं निगेशन काय होईल? ही इज हॅपी अँड ही इज नॉट रिच, ऑर he is not happy and he is rich. आले का अपोजिट स्टेटमेंट? पहा, स्टेटमेंट मध्ये आपण सांगितलं ही इज हॅपी इफ अँड ओनली इफ ही इज रिच. म्हणजे रिच असेल तरच तो हॅपी असणार आहे, अदरवाईज नाही, असं स्टेटमेंट अर्थ होतो. पण त्याला अपोजिट आपण काय म्हणणार? तो हॅपी आहे पण रिच नाही, किंवा तो हॅपी नाहीये पण रिच आहे. हे त्याचं एक्झॅक्टली ऑपोजिट स्टेटमेंट होईल. These are the 4 rules of negations related to the compound statement, conjunction, disjunction, implication and double implication. याची प्रूफ ऑलरेडी तुम्ही कंप्लीट केलेली आहे लॉजिकल इक्विव्हॅलन्सच्या पार्टमध्ये. लॉजिकल इक्विव्हॅलन्समध्ये ज्यावेळी प्रूव्ह करण्यासाठी स्टेटमेंट्स दिलेले होते, त्या स्टेटमेंट्स मध्ये हे 4 रूल्स बाय युजिंग ट्रूथ टेबल हे तुम्ही ऑलरेडी प्रूव्ह केले. म्हणजे हे रूल्स करेक्ट आहेत किंवा नाही याचं व्हेरिफिकेशन ऑलरेडी झालंय. किंवा ज्यांनी नाही हे कंप्लीट केलेले ते अजूनही कंप्लीट करून पाहू शकतात. बाय युजिंग ट्रूथ टेबल हे 2 स्टेटमेंट पॅटर्न दोन्ही साइडचे लॉजिकली इक्विव्हॅलंट आहेत किंवा नाही हे चेक करणे. यामध्ये आणखी एक रूल आहे लास्ट, पण त्याच्या प्रूफची आवश्यकता नव्हती त्यामुळे तो त्यात इन्क्लूड केलेला नव्हता. दॅट इज निगेशन ऑफ निगेशन पी. काय असेल? पी. एखाद्या स्टेटमेंटचं निगेशन घेतलं आणि त्या निगेशनचं पुन्हा एकदा निगेशन घेतलं, तेच स्टेटमेंट आपल्याला मिळेल. Likewise, these are 5 rules of negations. यांचा यूज करून आपल्याला कंपाउंड स्टेटमेंटचे निगेशन्स तयार करायचे. Write down these rules.
घ्या क्वेश्चन. Using the rules of negations, using the rules of negations, write the negations of, write the negations of the following. Write the negations of the following. Number 1, P conjunction Q implication R. सिंबॉलिक फॉर्म मध्ये स्टेटमेंट पॅटर्न दिलेला आहे. निगेशनचे रूल्स वापरून आपल्याला याचं निगेशन लिहायचं आहे. मग त्यामध्ये हे आहे गिवन स्टेटमेंट आणि या पूर्ण स्टेटमेंटचं आपला निगेशन द्यायचं आहे. मग दिलेला कंप्लीट पार्ट हा एका ब्रॅकेटमध्ये घ्यायचा आणि या ब्रॅकेटचं आपल्याला द्यायचं निगेशन. यामध्ये स्टेप बाय स्टेप रूल्स यूज करायचे आणि प्रत्येक स्टेपला कोणता रूल यूज केला हे रिझनिंग देणं आवश्यक आहे. 2 कनेक्टिव्ह यामध्ये आहेत, एक कंजंक्शनचा आहे, एक इम्प्लिकेशनचा आहे. दोन्हीपैकी मुख्य कनेक्टिव्ह कुठला आहे? मुख्य कनेक्टिव्ह कंजंक्शन, कारण त्यानं एक ब्रॅकेट आणि एक स्टेटमेंट जोडलेले आहे. हा एक पार्ट आणि हा एक पार्ट, 2 पार्ट त्यामध्ये जॉईन केलेले आहेत कंजंक्शननी. म्हणजे यामध्ये पहिल्या स्टेपसाठी आपल्याला यूज करावा लागेल रूल कंजंक्शनचा. कंजंक्शनचा काय रूल आहे? निगेशन ऑफ पी कंजंक्शन क्यू इक्विव्हॅलेंट विथ निगेशन पी डिजंक्शन निगेशन क्यू. म्हणजे दोन्ही स्टेटमेंटचं सेपरेट निगेशन होणार आणि मध्ये जो कंजंक्शन आहे त्याचं डिजंक्शन होणार. दोन्ही स्टेटमेंटचं सेपरेट निगेशन म्हणजे पहिल्याचं निगेशन निगेशन पी, कंजंक्शनचा होईल डिजंक्शन आणि दुसऱ्याचं निगेशन निगेशन ऑफ पी इम्प्लिकेशन आर, क्यू इम्प्लिकेशन आर. फर्स्ट स्टेटमेंट ॲज इट, फर्स्ट स्टेटमेंटचं निगेशन, कंजंक्शनचा झाला डिजंक्शन, सेकंड स्टेटमेंटचं निगेशन. इथे आपण रूल वापरलाय कंजंक्शनचा, तो ब्रॅकेटमध्ये लिहायचा पुढे रिझन म्हणून. निगेशन ऑफ पी कंजंक्शन क्यू इक्विव्हॅलेंट विथ निगेशन पी डिजंक्शन निगेशन क्यू. दोन्ही स्टेटमेंटचं सेपरेट निगेशन घेतलं आणि कंजंक्शनचा झाला डिजंक्शन. आता यामध्ये पहिलं स्टेटमेंट, पहिला पार्ट, याच्यामध्ये काही सिम्प्लिफिकेशन होणं शक्य नाही. पुढे एक ब्रॅकेटचं निगेशन आहे आणि त्या ब्रॅकेटमधला कनेक्टिव्ह आहे इम्प्लिकेशन. म्हणजे तिथे रूल कुठला वापरावा लागेल? इम्प्लिकेशनचा रूल वापरावा लागेल. मग यात पहिलं स्टेटमेंट ॲज इट इज, हे डिजंक्शन ॲज इट इज, हा निगेशन ब्रॅकेटमध्ये अप्लाय करायचा आहे. इम्प्लिकेशनचा काय रूल असतो? पहिलं स्टेटमेंट ॲज इट इज, म्हणजे या ठिकाणी क्यू ॲज इट इज येईल. इम्प्लिकेशनचा होतो कंजंक्शन, दुसऱ्या स्टेटमेंटचं निगेशन म्हणजे निगेशन आर. आता यामध्ये निगेशन ऑफ पी इम्प्लिकेशन क्यू इक्विव्हॅलेंट विथ पी कंजंक्शन निगेशन क्यू हा रूल आपण वापरला. आणखी पुढे काही सिम्प्लिफिकेशन होईल का? आता कुठे ब्रॅकेटचं काही निगेशन वगैरे आहे? दिस इज द रिक्वायर्ड निगेशन.
सेकंड एक्झाम्पल मध्ये निगेशन पी डिजंक्शन क्यू कंजंक्शन आर हा पूर्ण पार्ट ब्रॅकेट मध्ये आणि ब्रॅकेटचं निगेशन डायरेक्ट इथेच इक्वल टू नाही लिहायचं आहे, याचं निगेशन आपल्याला फाइंड करायचं. आता यामध्ये मुख्य कनेक्टिव्ह कुठला आहे? मुख्य कनेक्टिव्ह कंजंक्शन, एक ब्रॅकेट आणि एक आर, हे दोन जॉईन केलेत कंजंक्शननी. मुख्य कनेक्टिव्ह कंजंक्शन आहे. आधी रूल वापरावा लागेल कंजंक्शनचा. कंजंक्शनच्या रूलनुसार निगेशन ऑफ निगेशन पी डिजंक्शन क्यू, कंजंक्शनचा होतो डिजंक्शन आणि दुसऱ्या स्टेटमेंटचं निगेशन म्हणजे निगेशन आर. रूल आपण यामध्ये यूज केला, negation of P conjunction Q equivalent with negation P disjunction negation Q. त्यानंतर ब्रॅकेटचं निगेशन आहे आता, आणि ब्रॅकेट मधला कनेक्टिव्ह आहे डिजंक्शन, म्हणजे रूल वापरावा लागेल डिजंक्शनचा. डिजंक्शनच्या रूलनुसार दोघांचंही सेपरेट निगेशन होईल. पहिल्याचं निगेशन निगेशन ऑफ निगेशन पी, ते डायरेक्ट पी इथेच नाही लिहायचं कारण त्याचाही एक रूल आहे, त्याला पुढची स्टेप घ्यायची आहे. पहिल्याचं निगेशन म्हणजे निगेशन ऑफ निगेशन पी, डिजंक्शनचा होईल कंजंक्शन, दुसऱ्याचं निगेशन निगेशन क्यू, डिजंक्शन निगेशन आर. इथे रूल आपण वापरलाय negation of P disjunction Q equivalent with negation P conjunction negation Q. डिजंक्शनचा झाला कंजंक्शन, आणि यात आणखी एक स्टेप आपल्याला घ्यावं लागेल. निगेशन ऑफ निगेशन P इक्वल टू काय असणार? P कंजंक्शन निगेशन Q, P conjunction negation Q disjunction negation R. आणि याला रिझन negation of negation P equivalent with P. Number 3, negation P conjunction negation Q disjunction P conjunction negation Q. त्यामध्ये हा कंप्लीट पार्ट ब्रॅकेट मध्ये घेतलाय का? निगेशन P कंजंक्शन निगेशन Q डिजंक्शन P कंजंक्शन निगेशन Q आणि या ब्रॅकेटचं निगेशन.
पहिल्यांदा कुठला रूल वापरणार? मुख्य कनेक्टिव्ह कुठला? डिसजंक्शन. त्यांनी दोन ब्रॅकेट कंबाईन केलेले आहेत. दोन ब्रॅकेट जॉईन करणारा तो कनेक्टिव्ह आहे. त्यामुळे पहिला रूल वापरायला लागेल डिसजंक्शनचा. डिसजंक्शनच्या रूलनुसार दोन्ही स्टेटमेंट सेपरेट निगेशन आणि डिसजंक्शनचा होईल कंजंक्शन. म्हणजेच निगेशन ऑफ निगेशन पी कंजंक्शन निगेशन क्यू कंजंक्शन. डिसजंक्शनचा होईल कंजंक्शन. निगेशन ऑफ पी कंजंक्शन निगेशन क्यू. दोन्ही स्टेटमेंटचं सेपरेट निगेशन. डिसजंक्शनचा झाला कंजंक्शन. त्यानंतर ब्रॅकेटमध्ये कुठे रूल लिहायचा आहे, कुठला वापरला आहे तो प्रत्येक स्टेपला रिझन. पहिल्या स्टेपला आपण रूल वापरला डिसजंक्शनचा. आता दोन्ही ब्रॅकेटचं सेपरेट निगेशन आहेच आणि दोन्ही ब्रॅकेटमध्ये सेम कनेक्टिव्ह आहे. जर तो वेगवेगळा असता तर दोन स्टेप घ्याव्या लागल्या असत्या दोन ब्रॅकेटसाठी. पण एकच कनेक्टिव्ह आहे, एकच रूल वापरायचा आहे, तो एका स्टेपमध्ये आपण यूज करू शकतो. आता पहिल्या ब्रॅकेटमध्ये कंजंक्शनचा रूल जर यूज केला तर निगेशन ऑफ निगेशन पी डिसजंक्शन निगेशन ऑफ निगेशन क्यू. दोघांचं सेपरेट निगेशन. कंजंक्शनचा झाला डिसजंक्शन. हा मधला कंजंक्शन तसाच. निगेशन पी डिसजंक्शन निगेशन ऑफ निगेशन क्यू निगेशन ऑफ निगेशन क्यू. इक्विव्हॅलंट विथ. तिसऱ्या स्टेपला रूल कुठला वापरणार आता? निगेशन ऑफ निगेशन पी म्हणजेच पी डिसजंक्शन क्यू कंजंक्शन निगेशन पी डिसजंक्शन क्यू. सोडवा हे दोन.
काय तो फर्स्ट पहिल्याचं काय आहे हां पी कंजंक्शन क्यू कंजंक्शन पी कंजंक्शन निगेशन आर. यामध्ये पहिला रूल वापरताना इम्प्लिकेशन आहे आणि इम्प्लिकेशन मध्ये फर्स्ट पार्ट ॲज इट इज असतो, त्यामुळे यात काही बदल होत नाही. फर्स्ट पार्ट ॲज इट इज असतो आणि दुसऱ्याचं निगेशन असतं, त्यामुळे फर्स्ट पार्ट ॲज इट इज आला आणि या ब्रॅकेटचं निगेशन होईल, इम्प्लिकेशनचा होईल कंजंक्शन. आणि यात काय येत आहे निगेशन क्यू कंजंक्शन आर डिजंक्शन निगेशन पी कंजंक्शन निगेशन क्यू. P conjunction Q implication negation P disjunction R. मुख्य कनेक्टिव्ह कुठला आहे इम्प्लिकेशनचा काय रूल आहे निगेशन ऑफ P इम्प्लिकेशन Q काय असतं P कंजंक्शन निगेशन Q म्हणजे पहिला ॲज इट इज कंजंक्शन दुसऱ्याचं निगेशन. यात पहिला म्हणजे हा ब्रॅकेट आहे दुसरा म्हणजे हा ब्रॅकेट. पहिला ॲज इट इज म्हणजेच P कंजंक्शन Q ॲज इट इज त्यात काही बदल नाही. इम्प्लिकेशनच्या जागी येणार कंजंक्शन आणि दुसऱ्याचं निगेशन म्हणजेच निगेशन ऑफ निगेशन P डिजंक्शन R. आता दुसऱ्या ब्रॅकेटचं निगेशन घ्यायचं आहे. फर्स्ट ब्रॅकेट परत ॲज इट इज राहील कंजंक्शन. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आहे इथे डिजंक्शन. रूल वापरावा लागेल डिजंक्शनचा. डिजंक्शनच्या रूलनुसार पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन म्हणजे निगेशन ऑफ निगेशन P डिजंक्शनचा होईल कंजंक्शन आणि दुसऱ्या स्टेटमेंटचं निगेशन म्हणजे निगेशन R. त्यानंतर P कंजंक्शन Q कंजंक्शन निगेशन ऑफ निगेशन P म्हणजेच P कंजंक्शन निगेशन R.
सेकंड कंप्लीट करा.